श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला ना तुमचं धार्मिक चॅनल असेल तर त्याला रेव्हेन्यू किती मिळतो हे दाखवणार आहे. सगळ्यात आधी ना आपण शॉर्ट्स व्हिडिओचा बघूया, कारण बऱ्याच ताईंचे ना शॉर्ट्स व्हिडिओवर चॅनल आहेत आणि ते स्वामींची माहिती सांगतात. तर हा एक आपला व्हिडिओ आहे, याला व्ह्यूज किती आलेत बघा. आणि ह्याचा रेव्हेन्यू 1200 व्ह्यूज आलेत, एक सबस्क्रायबर वाढले 35 पैसे. मी हे आपल्या इंडियन रुपीजमध्ये दाखवत आहे, म्हणजे 1200 व्ह्यूजला फक्त 35 पैसे मिळत आहेत. आणि ह्याचं बघा किती 1000 व्ह्यूज आले की 0.78 पैसे मिळणार आपल्याला. प्रत्येक व्हिडिओचा शॉर्ट्स व्हिडिओचा सुद्धा रेव्हेन्यू वेगळा असतो, प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळा असतो. एकाला हा मिळाला आहे म्हटल्यावर दुसऱ्याला तोच मिळेल असं नाही. असं त्यामुळं तुम्ही बघा, जर तुम्ही शॉर्ट्समध्ये जर चॅनल चालू केला असेल आणि धार्मिक माहिती देत असाल तर त्यांचा रेव्हेन्यू आधी चेक करा. बाबा प्रत्येक व्हिडिओचा म्हणजे वेगवेगळा आहे, पण किती आपल्याला तिथं स्ट्रगल करायचे आणि किती मेहनत करायची आहे, त्यावेळेला कुठेतरी ते डॉलर बनत असतात. आता एक म्हणजे हजाराला जर 35 पैसे 30 पैसे रेव्हेन्यू भेटत असेल तर 1 रुपया व्हायला किती वेळ लागेल. हा माझा जास्त चाललेला व्हिडिओ होता बघा, 11,000 काहीतरी व्ह्यूज आलेले आणि ह्याला 6 रुपये 18 पैसे मिळालेत. म्हणजे 11,000 व्ह्यूजला 7 रुपये पण नाही, 6,018 मिळालेले आहेत. आणि 1,000 व्ह्यूजला 0.80 असा रेव्हेन्यू आहे याचा. बापरे, म्हणजे तुम्ही बघू शकता किती शॉर्ट्स व्हिडिओमध्ये स्ट्रगल आहे. म्हणून तर सांगते, ज्या ताई शॉर्ट्स व्हिडिओ टाकतात त्यांच्यासाठी खास सांगते, तुम्ही शॉर्ट्सवर मेहनत घेताय ना, त्याच्या आधी आपल्या मेहनतीला किती पैसे मिळणार आहेत ते चेक करा आणि मगच शॉर्ट्स व्हिडिओ बनवा. आता आपण लॉंग व्हिडिओचा बघूया. आता मी कोजागिरी पौर्णिमा हे म्हणजे धार्मिक माहिती त्याचा व्हिडिओ बनवलेला ना, तर त्याच्या व्ह्यूज किती आहेत 481, वॉच टाईम 14 आणि रेव्हेन्यू कुठे 5 रुपये 89 पैसे, म्हणजे 6 रुपये पकडा. 6 म्हणजे 1,000 व्ह्यूज 1,000 व्ह्यूज आल्यानंतर याला 12 रुपये 25 पैसे भेटणार होते. इथं तर 481 आलेत, त्यामुळं 5.89 मिळालेत. मग यावरनं पण विचार करा की धार्मिक चॅनल जर तुम्ही बनवत असाल तर त्यांचा रेव्हेन्यू किती आहे. आपण वेगवेगळ्या व्हिडिओंना म्हणजे वेगवेगळा रेव्हेन्यू असतो लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा. तर आता हा बघूया आपण. आता याला किती व्ह्यूज आहेत 672 व्ह्यूज आहेत. तर याच्यातून वॉच टाईम मिळाले 17 तास, सबस्क्रायबर 2 आणि 6.30 म्हणजे किती आता तुमच्या लक्षात आलं का याचा रेव्हेन्यू कसा आहे. इथं 1,000 व्ह्यूज आल्यानंतर 9 रुपये 38 पैसे मिळणार आहेत. आता तुम्ही सांगा कसे व्हिडिओ बनवायचे आणि कसं काम करायचं. आता जर तुमच्या असतील धार्मिक चॅनल किंवा तुम्ही स्वामींचे, आता तुम्हाला स्वामींची माहिती देणारे जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल ना, तर त्याला खरं तर पाहिलं तर रेव्हेन्यू जास्त आहे. मी तुम्हाला गेल्या वर्षी माझा स्वामींच्या माहितीवर जे व्हिडिओ आहेत ना ते दाखवते, त्याचा रेव्हेन्यू बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. मला तर एक ना यूट्यूबमध्ये अनुभव आला आहे की जेवढ्या व्ह्यूज कमी असतील ना तेवढा रेव्हेन्यू जास्त आहे. त्यामुळं जास्त म्हणजे व्ह्यूज मिळाव्या याच्या पाठीमाग न धावता आपलं टॉपिकच व्यवस्थित बनवायचे. जेवढ्या कमी व्ह्यूज येतील तेवढा आपला रेव्हेन्यू जास्त वाढणार आहे. आता हा व्हिडिओ बघा, याला किती व्ह्यूज आहेत तर 191 व्ह्यूज आहेत, म्हणजे 200 पण नाहीत, फक्त 191 व्ह्यूज आहेत आणि 7.3 वॉच टाईम आहे आणि 6 रुपये 44 पैसे. म्हणजे फक्त 200 व्ह्यूजला 6 रुपये 44 पैसे मिळत असले तर काय वाईट आहे. आणि 1,000 व्ह्यूजला 33 रुपये 69 पैसे आहेत. या पण म्हणजे स्वामींचे व्हिडिओ जरी बनवत असाल ना तर त्याचा पण रेव्हेन्यू वेगवेगळ्या व्हिडिओंना वेगवेगळा आहे. तुम्हाला अजून एक स्वामींच्या संदर्भातला व्हिडिओ दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाबा कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले पाहिजेत. आता हा एक दुसरा व्हिडिओ आहे, याला व्ह्यूज किती आलेत बघा. म्हणजे व्ह्यूज कमी असल्या की रेव्हेन्यू जास्त आहे. आता याला 167च व्ह्यूज आलेले आहेत, 8.5 वॉच टाईम आणि 6 रुपये 0.1 पैसा रेव्हेन्यू मिळालेला आहे. हे इंडियन रुपीजमध्ये आहे आणि याचा रेव्हेन्यू बघा, म्हणजे 1,000 व्ह्यूज आले असते तर 36 रुपये मिळाले असते. म्हणजे तसं पाहिलं तर चांगलाच आहे. मगाशी तर किती कमी होता धार्मिक माहितीचा.
अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आता हा एक व्हिडिओ आहे, याला तर सगळ्यात कमी व्ह्यूज आले तर 132 आणि रिव्हेन्यू बघा 6 रुपये 65 पैसे. म्हणजे पाहिलं का किती व्ह्यूज कमी असतील आणि 1000 व्ह्यूजला ह्याला 50 रुपये भेटणार होते आणि आपल्याला किती आलेत 132 व्ह्यूज. म्हणजे कुठल्या व्हिडिओला किती व्ह्यूज येतील ना हे काही सांगू शकत नाही. आता ठीक आहे ना, आपल्याला 132 169 अशा व्ह्यूजवाले बघितले. आता एक तुम्हाला असा व्हिडिओ दाखवते त्याला 1000च्या पुढं व्ह्यूज गेलेत. आता बघूया यूट्यूबने 1000च्या पुढे व्ह्यूज गेल्यानंतर किती रिव्हेन्यू देतं आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, हार मानू नका ताईंनो, आहे ना व्हिडिओ टाकत राहावा. फक्त चॅनल मॉनिटाईज करा, परत रिव्हेन्यू तुम्हाला भेटणार आहे. आता बघा याला व्ह्यूज आले 1300 आणि 39 तास मिळालेत आणि किती फक्त 16 रुपये मिळालेत. म्हणजे मगाशी बघितलं तर तिथं आपल्याला 1000 व्ह्यूजला 50 रुपये होते आणि इथं 1300 व्ह्यूज आहेत आणि इथं किती आहेत 1000 व्ह्यूजला 11 रुपये आहेत. म्हणजे किती डिफरन्स आहे. व्ह्यूज वाढल्या की रिव्हेन्यू कमी होतो आणि व्ह्यूज कमी असल्या की रिव्हेन्यू जास्त मिळतो. हे असं यूट्यूबचं काम आहे. त्यामुळं जरी व्ह्यूज कमी आल्या ना तरी आत्ता तुम्ही टेन्शन घेऊ नका, पुढे जाऊन त्याच कमी व्ह्यूजला आपल्याला जास्त रिव्हेन्यू मिळणार आहे.